माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजची व्हिडिओ ठाण्याच्या तलावपाळीतील शिव मंदिरावरची आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीच्या दिवशीच दर्शनासाठी खुलं असते. आपल्याला समोर जे दिसत आहे ते आहे ठाण्याचा तलावपाळी आणि आम्ही बोटीद्वारे त्या मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत. समोर तुम्हाला एक बोट दिसत असेल. ठाणे महानगरपालिकेकडून महाशिवरात्रीच्या दिवशी अशा प्रकारे मंदिरापर्यंत जाण्यासाठी बोटीची सोय केली जाते. ही सोय विनामूल्य असते. आपल्याला नेमकं कुठपर्यंत जायचं आहे हे मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ते पहा, ते आहे शिव मंदिर. आत्ता आपण बोटीत बसलो आहोत आणि आपला सफर थोड्याच वेळात चालू होईल. एक बोट भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचवत असते, तशी दुसरी बोट ही मंदिराकडून परत मूळ ठिकाणी भाविकांना सोडण्यासाठी येत असते. आत्ता आपला मंदिरापर्यंतचा प्रवास चालू झाला आहे. तुम्ही जर पाठीमागे बघितलं तर भाविकांची फार मोठी रांग तुम्हाला दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर याल तितकं तुम्हाला लवकर दर्शन होईल. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी फार ते फार 2 ते 3 मिनटं आपल्याला या बोटीने लागतात. आता थोडं या मंदिराविषयी आपण जाणून घेऊ. हे मंदिर फार पुरातन आहे. मूळ मंदिर कोपिनेश्वर हे तलावाच्या काठीच बसलेलं आहे आणि हे जे मंदिराकडे आपण चाललेलो आहे त्या मंदिराचे मूळ शिवलिंग हे त्या मंदिराच्या खाली आहे. जेव्हा काही 20 ते 30 वर्षापूर्वी हे तलाव साफ करायला काढलं होतं तेव्हा तिथे मूळ जे शिवलिंग आहे हे त्या मंदिराच्या खालील भागात सापडलं होतं. तसंच अजून एक आख्यायिका या मंदिराविषयी अशी की या मंदिरात लग्नासाठी जर आपण काही मागणं केलं तर मंदिरातून भांडी आणि इतर सामान लग्नाच्या उपयुक्तेसाठी येत असे. हे मंदिर एक जागरूक देवस्थान आहे. आत्ता आपण मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत. आपण समोरच बघितलात तर मंदिराचा मेन गेट म्हणजे कमान दिसत आहे आणि त्यावर विष्णू भगवान आय थिंक हे गरुडावरती बसलेले दिसत आहे. मी जसं अगोदर सांगितलेलं तसं एक बोट ही मंदिरापासून लोकांना मूळ ठिकाणी घेऊन जाते, तशी एक बोट ही किनाऱ्यावरून मंदिरापर्यंत आणायचं काम करत असते. मंदिर एकच दिवस भाविकांच्या दर्शनासाठी खुलं असल्याने तुम्ही इथे गर्दी पाहू शकता. या मंदिराची विशेष बाब म्हणजे प्रत्येक देवाची मूर्ती म्हणजे या मंदिरात जेवढे काही देवांची मूर्त्या आहेत या 2-2 आहेत. हनुमानाच्या 2 मूर्ती आहेत, गणपतीच्या 2 मूर्ती आहेत आणि जी झाडंसुद्धा आहेत तीसुद्धा 2-2 आहेत. हे मंदिरातील मूळ शिवलिंग आणि शेजारीच पार्वती मातेचं मूर्ती दिसत आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आत्तापर्यंत आवडली असेल तर हर हर महादेव कमेंट करून नक्की कळवा. तसंच मी म्हणालो की प्रत्येक देवाची ही 2-2 स्थानं ह्या एकाच मंदिरात आहे. समोरच नंदी महाराज आपल्याला दिसतात. तसंच बाजूला हनुमंत आणि गरुडाच्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत. शिवलिंगाच्या बाजूलाच इकडे तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसेल आणि समोरच एक हनुमंताची शेंदूर धारी उभी मूर्ती दिसेल. हे मंदिर हे केवळ वर्षातून महाशिवरात्री या दिवशी भाविकांसाठी खुलं असतं. मूळ देवांची दर्शनं झाल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात आपण फेरफटका मारतो आणि समोरच आपल्याला ठाण्याचं सुंदर असं शहर
आणि तलावपाळीच्या आजूबाजूचा परिसर पाहायला मिळतो. मंदिराच्या अगदी समोरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. सगळी दर्शनं झाल्यानंतर हनुमंताला आपण जय श्रीराम म्हणतो आणि परतीच्या प्रवासाला निघतो. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्हाला हा कसा वाटला हे नक्की तुम्ही कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.